गोलंदाजीसाठी आणि इथे फलंदाजीसाठी गणेश आणि मयूर. तर गणेश आहे स्ट्राईकला. यावेळेला पहिला चेंडू आकाशचा, अजयचा. यावेळेला मात्र फक्त पाहतोय, फक्त डिफेन्स केला, अर्थातच सन्मान दिला. पहिल्या चेंडूला पारखलं, चेक केला चेंडू, कारण गरज आहे. पहिल्या चेंडूवर प्रहार करताना कधी कधी आउट होतो, परंतु यावेळेला मात्र फक्त सन्मान दिला, चेक केला, पारखला आणि एक धाव मात्र जरूर मिळते. डीच्या स्वरूपात म्हणजे गणेशच असेल, अकाउंट आपलं ओपन करतोय, संघाचं सुद्धा अकाउंट करतोय गणेश. आपलं संघाचं जे अकाउंट ओपन करून दिले ते मात्र डीच्या क्षेत्रात. यावेळेला तोच स्ट्राईकला आहे अजय. पुण्याच्या वेळी 8व्या बॅटने मारण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र टॉपेज लागते. यष्टीरक्षक आपलं चौका बजावतोय. पहिला धक्का, पहिला गडी बाद होतोय. गणेश बॅक टू पॅव्हलियन, तंबूच्या आसऱ्याला पहिला हादरा. अजय, व्हॉट अ बॉलिंग. अजयची गोलंदाजी नक्कीच मी असं म्हणेन स्तुती करण्यासाठी, कारण मागच्या सामन्यामध्ये सुद्धा 3 धावाच फक्त खर्ची केल्या होत्या आपल्या पहिल्या षटकामध्ये. आणि त्यानंतर मी म्हणेन की कोपरखैरणे संघ अक्षरशः बांधून ठेवला होता त्या समोरचा, अर्थातच रुद्र 11 महापे संघाला. तर तशीच भूमिका इथे पार पाडताना आपण पाहतोय. जेव्हा गोलंदाज यशस्वी होतात तेव्हा मात्र मी म्हणेन की नंतर फलंदाजीसाठी जेव्हा फलंदाज येतात तेव्हा मात्र त्यांना जे टार्गेट आहे ते इझी पार करण्याचं, नक्कीच मी असं म्हणेन की त्यांना कोणतंही कठीण जात नाहीये, इझी टार्गेट पार करतात आणि ते काम केलं मागच्या सामन्यामध्ये. आपण पाहतोय की काव्य 11 कोपरखैरणेच्या फलंदाजांनी. यावेळेला आपण पाहतोय मैदानामध्ये नवीन फलंदाज दाखल होतोय विशाल. स्ट्राईकला आपण पाहतोय पंचांकडून गार्ड घेताना यावेळेला क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर पॉइंट आहे. एक स्लिप सुद्धा तैनात आहे, परंतु ती सेकंड स्लिप यावेळेला मी म्हणेन. आणि यावेळेला एक वाईडिश पॉइंट आहे, एक कव्हर्स आहे, एक लॉंग ऑफ आहे आणि एक डीप मिड विकेटला तैनात आहे. शॉर्ट मिड ऑन आहे, मिड विकेट आहे आणि स्क्वेअर लेग पुण्याच्या तयार. यावेळेला पाहतोय चेंडू पायावर आदळतोय, पंचांकडे दाद मागितली जाते. अपील असा वाटलं की इंटरनॅशनल खेळाडू जसे स्लिप पॉइंटचा खेळाडू सुद्धा अपील करतोय, मोठं अपील झालं. परंतु यावेळेला पंचांकडे मात्र कोणताही दाद मागितली गेली, परंतु पंचांकडे कोणतंही उत्तर नव्हतं. पंच मात्र आपले खंबीर उभे आहेत, कोणतेही त्यांच्याकडून रिॲक्शन नव्हतं या अपीलला. अर्थातच फेटाळून लावलं अपील आणि यावेळेला निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ती आकाश स्मृतीसाठी. काव्य 11 कोपरखैरणे गोलंदाजीची धुरा पार पाडताना आपण पाहतो अजय पुनश्च एकदा तयार. यावेळेला मात्र पुनश्च एकदा तसा चेंडू आदळतोय पायावर. यावेळेला हात उंचावतात पंच आणि ते बाद दिला गेला पंचांनी फलंदाजाला. तर विशाल इथे बाद होतोय. दुसरा धक्का बसतोय. लेग बिफोर मध्ये पकडलं गेलं अजयने विशालला. यावेळेला प्लम एलबी होता आणि पंचांनी मात्र आकाशाकडे बोट उंचावून सांगितलं येस इट इज आउट. एक धाव आहे धावफलकावर. 2 गडी तंबूच्या आसऱ्याला आहेत. आकाश स्मृती कोपरखैरणेचा संघ इथे बॅटिंग करताना, कारण काव्य 11 कोपरखैरणेच्या संघाने अर्थातच कर्णधाराने जो निर्णय घेतलाय, कदाचित निर्णय मागच्या जसं सामन्यामध्ये जसे प्रदर्शन केलं होतं तसंच गोलंदाजीची धुरा सांभाळताना यावेळेला अजय करतोय. आणि यावेळेला मी असं म्हणेन की त्यांचा निर्णय, कर्णधाराचा निर्णय कदाचित अचूक आहे, निर्णय योग्य वाटतोय. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, गोलंदाजीसाठी स्वतःच्या गोलंदाजांना आमंत्रित केलं आणि मला असं वाटतं हा निर्णय नक्कीच योग्य आहे. कारण 2 गडी तंबूच्या आसऱ्याला आहेत, म्हणजे जे सलामीचा एक फलंदाज आणि एक 1 डाऊन आलेला फलंदाज तंबूच्या आसऱ्याला. यावेळेला पाहतोय डाव्या येशीच्या बाहेरचा पंच स्वेर घोषित करतायत आणि इथे मात्र दंडित केलं जाईल एका धावेने अजयला. यावेळेला 1 धाव जरूर असेल, काउंट होईल. धावसंख्येत बदल 2 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. पहिलं षटक मार्गस्थ असताना मॅनेटरी पॉवर प्लेचं अजयच्या माध्यमातून डावखुरा गोलंदाज ओव्हर द विकेट आपले नॅचरली विकेट मारा करताना. यावेळेला मात्र आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा चेंडू कोणत्याही रूम्स देत नाहीये. अजयची सातत्याने गोलंदाजीची जी कला आहे, मी असं म्हणेन की त्याचं जे व्हेरिएशन आहे त्याच्या गोलंदाजीमध्ये, नक्कीच कधीतरी अखूट टप्प्याचा चेंडू करतो, कधी कधी स्विंग करतो. आणि या वेळेला मात्र आपण पाहतोय पूर्णतः ब्लॉक होल मध्ये चेंडू फेक केली होती आणि पूर्णतः थांबून ठेवलं होतं ते फलंदाजाला. अर्थातच सचिनला, नवीन फलंदाज सचिन आपण पाहतोय मैदानामध्ये. यावेळेला पुनश्च तयार अजय. शेवटचा चेंडू असेल या षटकामधला. यावेळेला पुनश्च एकदा
चेंडू पायावर सातत्याने आदळून घेत आहे ते म्हणजे आकाश मोती कोपर खेळण्याचे हे खेळाडू. या वेळेला मात्र पूर्णतः बीट केलाय, पूर्णतः डॉट चेंडू. आणि फक्त मी म्हणेन की जर वाईड नसता तर एकच धाव असते, परंतु 2 धावा धावफलकावर पहिलं मॅनेटरी पॉवर प्लेचं षटक संपुष्टात आल्यानंतर आकाश मोती कोपरखने. मित्रांनो आज रविवार आहे आणि पॉइंट जे आपण क्षेत्ररक्षक आहे, पॉइंट म्हणजेच डीप पॉइंट, त्या उजव्या साईडला तिथे एक स्टॉल लावण्यात आलेला आहे. तिथे आगरी पद्धतीने तुम्हाला जेवण मिळू शकतं. म्हणजे हे जेवण पैसे द्या आणि घ्या असं आहे, परंतु हे जेवण आगरी पद्धतीने अर्थातच वजरी मुंडीचा आज आस्वाद तुम्हाला घेता येईल. रविवारचा दिवस आहे. जर ज्यांना कोणाला तिथे मेजवानी घ्यायची असेल, खायचं असेल तर तुम्ही तिथे जरूर घ्या, आस्वाद घ्या या आगरी खाण्याचा. आणि खरोखर मी तर असं म्हणेन की या महाराष्ट्रात कोणतं खाणं प्रसिद्ध असेल तर आगरी खाणं. लाजवाब टेस्ट. तर यावेळेला पाहतोय मैदानामध्ये एक मोठा फटका, मोठा षटकार येतोय फलंदाज मयूरच्या बॅट मधून आणि आता कुठेतरी आकार देण्याचा प्रयत्न केला जातोय. यावेळेला धावा आहे धावफलकावर 8. तर कोपरी ग्रामस्थ वेलफेअर कमिटी यांचे स्वागत आहे आणि मी नक्कीच या आयोजकांच्या माध्यमातून त्यांचं स्वागत करतोय. कोपरी ग्रामस्थ वेलफेअर कमिटी यांचं सहर्ष असं स्वागत आहे. आठ धावा आपण पाहतोय. यावेळेला आहाद गोलंदाजीसाठी आला, पहिल्या चेंडूवर सरळ भिरकावून दिला मयूरने. मयूरला यावेळेला स्ट्राईकला मयूर होता कारण सलामीला आला होता, परंतु नॉन स्ट्राईकला सातत्याने तो होता उभा, कारण एका मागोमाग एक धक्के आणि डॉट चेंडू फेकत होता अजय. परंतु यावेळेला मात्र स्ट्राईकला आला आणि मयूरने साबित केलं की मला कुठेतरी धावा मोठ्या जमा करायच्या आहेत. यावेळेला हो काय फलंदाजी आहे. बॅक टू बॅक दुसरा षटकार, 6 धाव्यांसाठी खणखणीत षटकार. आडव्या बॅटने मी म्हणेन परकला चेंडू, जाग्यावर खडे खडे मारला, परंतु मी असं म्हणेन की रीड केला याने चेंडू, कारण थांबला, वॉच वेट आणि वॉच करून सरळ भिरकावून दिला. बरोबर लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध फेकलेला हा षटकार, खणखणीत षटकार. या वेळेला धावा 18 धाव फलकावर, कुठेतरी 14 धावा, कुठेतरी नक्कीच चांगला स्पीड देण्याचा प्रयत्न केला जातोय मयूरच्या माध्यमातून. आणि मयूर या वेळेला मात्र आपले इरादे स्पष्ट करतोय की खरोखर 4 षटकांचा सामना आहे, कारण समोर खेळणारा संघ अर्थात काव्य 11 कोपरखेडण्याचा संघ आणि त्या संघामध्ये गौरव सारखा, कमलजीत सारखा आणि मयुरेश तसेच यावेळेला पुन्हा तयार आहे. गोलंदाज यावेळेला ड्राईव्ह आपण पाहतोय कव्हरच्या दिशेला येते आहे. तैनात क्षेत्ररक्षक तत्पूर्वी फेक करतोय. एकच धाव मिळू शकते, एका धावेने 15 धावा. दुसरं षटक चालू असताना यावेळेला वाटत कुठेतरी स्पीड देण्याचा प्रयत्न दिला गेलाय, तो म्हणजेच मयूरच्या माध्यमातून. आणि नक्कीच तारीफ एक काबिल मी असं म्हणेन, कारण यावेळेला सचिनवर सुद्धा मोठी जबाबदारी असेल. दुसरे षटक चालू आहे, एक समोर मोठा संघ आहे, त्याला नक्कीच कुठेतरी चांगला आव्हानात्मक जर धावसंख्या उभारायची असेल, एक मोठं टार्गेट सेट करायचं असेल तर यावेळी मात्र पूर्णतः बीट केलंय, चकवलंय आहादने. कुठेतरी मी असं म्हणेन की चेंडूची फेक जी होती ती मात्र इथे टर्न केला आणि थांबून ठेवलं यावेळेला फलंदाजाला, सचिनला. यावेळेला मात्र मी असं म्हणेन की जो भारत आहे फलंदाज सचिन मयूर, त्याला मात्र स्ट्राईकवर आणणं गरजेचं आहे. यावेळेला पाहूया, चेंडू ड्राईव्ह होतोय परंतु दिशे दिशा आहे डीप स्क्वेअर लेग. एक धाव मिळते आणि पाहूया तिथे मात्र गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. यावेळेला मात्र चौकार येतोय, 4 धावा. म्हणजे मी असं म्हणेन हा चौकार बहाल केला गेला, तो म्हणजे आकाशमुतीच्या फलंदाजी करतायत अर्थातच सचिनला आणि संघाला सुद्धा. या जो क्षेत्ररक्षक आहे सुनील, त्याच्या मी म्हणेन सुनीलने हा बहाल केला चौकार आणि 4 धावा येत आहेत. धावा संख्या आहे धाव फलकावर 19. 2 गडी बाद आहेत, तंबूच्या जरूर आसरेला आहेत, परंतु यावेळेला सचिन आणि मयूर मैदानामध्ये यानं चांगली कामगिरी करावं लागेल. प्रेक्षक आहेत, प्रेक्षकांनी प्लीज मैदानाच्या बाहेर जायचं आहे. विनंती असेल प्रेक्षकांना, आपण मॅचचा आनंद जरूर घ्या. आपण असाल तरच मॅचची रंगत वाढत असते, परंतु मैदानामध्ये अडथळा निर्माण करू नका. यावेळेला पाहतोय आपण पूल केलाय, शॉर्ट चेंडू होता, यावेळेला मात्र पूल
सक्सेसफुल असं नव्हतं असं मी म्हणेन, कारण मिडल जो बॅट जी याची चेंडूची फळी होती ती मात्र थोडस मी असं म्हणेन कुठेतरी टायमिंग मिस झालं आणि थोडस मोठा जरूर फटका आला असता, परंतु कुठेतरी टायमिंग मिस झालं आणि एकच धाव मिळू शकली. तर मिड विकेटला क्षेत्ररक्षक होता, एकच धाव, एका धावेने धावफलक 20च्या घरात. या वेळेला 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहेत 20. म्हणजे नक्कीच मी असं म्हणेन की या वेळेला मयूरने खऱ्या अर्थाने जे चांगलं काम केलंय, तर खऱ्या अर्थाने मी मयूरची तारीफ करेन, कारण 2 षटकार त्याच्या खेळीमध्ये सजले आणि खऱ्या अर्थाने या जो धावाचा रतीब किंवा स्पीड वाढवण्याचा प्रयत्न जो झाला गेला तो मयूरच्या माध्यमातून, आणि धावा आहादला तब्बल 18 ठोकल्या गेल्या या दुसऱ्या षटकामध्ये. मेनिटरी पॉवर प्लेचं षटक घेऊन आला होता अजय, 2च धावा देऊन 2 गडी बाद केले होते. त्यानंतर आहादला पाचारण केलं, आहादला 18 धावा दिल्या, परंतु कोणताही गडी बाद केला नाही आहादने, म्हणजे 20 धावा आहेत. तर यावेळेला आपण पाहतोय मैदानामध्ये एक नवीन बदल होतोय. गोलंदाजीसाठी पाचारण केलंय कर्णधाराने कवलजीतला. यावेळेला कवलजीत आहे गोलंदाज, उजव्या हाताने ओव्हर द विकेट मारा करताना फलंदाज सचिन. यावेळेला मोठा प्रहार होतोय, परंतु झेल शॉर्ट स्क्वेअर लेगला आपण पाहतोय तिथे झेल देऊन मात्र तंबूच्या आसऱ्याला जातोय सचिन, आणि कवलजीत एक मोठा हादरा देऊन जातोय संघाला. अर्थातच आकाश मूर्ती कोपरखंडे संघाला एक मोठा हादरा बसतोय. सचिन बॅक टू पॅव्हलियन होतोय, सचिनची जागा घेण्यासाठी आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये स्वप्नील यावेळेला मैदानामध्ये. तर यावेळेला आपण पाहतोय जे आपलं व्यासपीठ आहे, व्यासपीठावर सन्माननीय कोपरी गावचे उद्योजक आर.सी. पाटील साहेब हे सुद्धा उपस्थित आहेत, आनंद घेत आहेत. रमाकांत पाटील साहेब सुद्धा आहेत. तसेच या कोपरी गावचे वेलफेअर कमिटी जे आहे ते कमिटीचे ग्रामस्थ ते सुद्धा उपस्थित आहेत. तर या सर्वांचं मी पुन्हा एकदा रिद्धी सिद्धी चषक 2021 मध्ये सहर्ष असं स्वागत करतोय. केडी नेटचे प्रॉपरेटर सन्माननीय देवेंद्र पाटील साहेब यांचं इथे सुद्धा आगमन आहे, या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. तर त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही सहर्ष असे स्वागत करतोय. 4 दिवस त्यांनी या स्पर्धेसाठी जे नेटवर्क आहे ते फ्री दिलेलं आहे. नक्कीच मी त्यांचं आभारी आहे, कारण आणि हे आपले जे आयोजक आहेत ते सुद्धा त्यांचं नक्कीच आभारी असतील. तर आपण पाहतोय सन्माननीय या कोपरी ग्रामस्थ वेलफेअर कमिटीचे इथे आगमन आहे, आणि त्यांचे अध्यक्ष आपण पाहतोय परशुराम ठाकूर साहेब हे सुद्धा उपस्थित आहेत. तसेच आपण सदस्य पाहतोय दिनेश भोईर, तसेच या वेलफेअरचे अध्यक्ष आपण पाहतोय परशुराम ठाकूर साहेब, तसेच सचिव रवींद्र भोईर साहेब, उपाध्यक्ष अनंत ठाकूर साहेब, तसेच सदस्य दिनेश भोईर साहेब, तसेच सदस्य सुखदेव पाटील, देवेंद्र पाटील हे सुद्धा उपस्थित आहेत. तर नक्कीच या सर्वांचं आम्ही या स्पर्धेच्या निमित्ताने आणि रिद्धी सिद्धी चषक 2021 मध्ये त्यांचं स्वागत आहे. तरी या मैदानामध्ये एक रंगतदार लढत आपण पाहतोय. धावसंख्या आहे धावफलकावर 23. यावेळेला मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झाला होता. डीच्या क्षेत्रात चेंडू जातोय, एका धावेची भर जरूर पडेल, एका धावेने मात्र धावफलक सरतोय 24च्या घरात. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना यावेळेला मात्र मी असं म्हणेन की हा जो गोलंदाज आहे कवलजीत तो मात्र कोणतेही रूम्स देत नाहीये, कारण ज्या धावा झाल्या होत्या 2 षटकांमध्ये 20 धावा आल्या होत्या, त्यानंतर मात्र कवलजीतने चेंडू हाताळला घेतला आणि त्यानंतर मात्र कुठेतरी धावाला लगाम किंवा अंकुश लगावलेला आहे या धावसंख्येला. यावेळेला मात्र 24 धावा फक्त धावफलकावर, परंतु यावेळेला एक मोठा फटका येतोय. सरळ लॉंगॉपच्या डोक्यावरून 6 धावेसाठी षटकार, खणखणीत षटकार, आणि यावेळेला मात्र धावा असतील त्या धावफलकावर तब्बल 30. म्हणजे तिसरं षटक प्रगतीपथावर असताना धावा 30 आहेत. म्हणजे कुठेतरी नक्कीच आता आकार देण्याचा प्रयत्न आणि कुठेतरी आता समाधानकारक धावसंख्या आपण पाहतोय आकाश स्मृती कोपरखंडे या संघाची. आणि यावेळेला मात्र नक्कीच जयेशच्या बॅटिंगमधून आलेला हा षटकार पाहायला तर पुढेच एकदा तयार असेल. शेवटचा चेंडू असेल या षटकामधला, आणि या चेंडूवर तर मी असं म्हणेन या चेंडूवर जर षटकार आला तर नक्कीच एक चांगली धावसंख्या पाहायला मिळेल आफ्टर 3 ओव्हर्स. परंतु यावेळेला तिसरे षटक प्रगतीपथावर
या वेळेला चांगला चेंडू, फक्त चेंडूची पिच झाल्यानंतर लो राहिला चेंडू, काही करण्याच्या आत मात्र चेंडू सरळ गौरवच्या हातात स्थिरावतोय चेंडू, कोणतीही धाव मिळत नाहीये. निर्धाव चेंडू, धावसंख्या आहे 30, म्हणजेच बरोबर 10च्या सरासरीने ते धावा जमवले गेलेले आहेत. 30 धावा आहेत. अजून एक षटक म्हणजे 6 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक आहे. मी असं म्हणेन की नक्कीच 45-50 धावांचा जर एक लक्ष ठेवलं, एक चांगलं टार्गेट असेल. परंतु या वेळेला पाहूया, या 15-20 जर धावा आल्या या शेवटच्या षटकामध्ये, अर्थात 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि डेथ ओव्हर असल्यामुळे नक्कीच मी असं म्हणेन की येऊ शकतात धावा. परंतु या वेळेला मात्र जो फलंदाज आहे मयूर, हा स्ट्राईकला आहे. 2 षटकार त्यांनी लगावलेले आहेत. धावसंख्या त्याची 13 आहे, वैयक्तिक 13 धावांवर खेळतोय. परंतु या वेळेला मात्र त्याच्यावर खूप मोठी अपेक्षा असेल आणि त्याच्याकडे अपेक्षा करणं हे गरजेचं आहे, कारण सध्या संघाला गरज आहे एक मोठी धावसंख्या उभारण्याची. या वेळेला गौरव येतोय गोलंदाजीसाठी, डेथ ओव्हर घेऊन येतोय संघाकडून, शेवटचं निर्वाणीचे षटक घेऊन येऊन 4 षटकांचा हा सामना असेल. आणि या पहिल्या इनिंग्स मध्ये आपण पाहतोय गौरव येतोय मात्र शेवटचं षटक घेऊन. मयूर बीट अँड यष्ट्या सरळ उखडल्या गेल्या, सरळ वेध घेतला चेंडूने यष्ट्यांचा, ब्लॉकहोल मध्ये मारला होता चेंडू. थोडस मयूरला असं वाटलं की डाव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे, सोडून देण्याचा प्रयत्न झाला होता, शेफल झाला होता, पुढे थोडा गेला, पाहिलं त्याला असं वाटलं की चेंडू थोडा मागे जास्त आहे, सोडून दिल्यानंतर एक धाव एक्स्ट्रा मिळेल या कदाचित इराद्याने चेंडू सोडला आणि मात्र या वेळेला पूर्णतः यष्ट्या त्याच्या उखडून टाकल्या तर गोलंदाज गौरवने. बाद होतोय, एक मोठा हादरा, मोठा धक्का बसतोय. मयूर 13 धावेवर तंबूच्या आसरेला, 30 धावेवर हा 4था धक्का. आकाश मुती हा संघ इथे बॅटिंग करताना आपण पाहतोय. काव्या 11 कोपरखरने या संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकल्यानंतर इथे मात्र फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं आकाश मुती कोपरखरने संघाला. कुठेतरी मी असं म्हणेन या वेळेला चांगली गोलंदाजी करतोय तो म्हणजे गौरव. आणि या वेळेला फलंदाज आपण पाहतोय राहुल मैदानाच्या मध्ये, नवीन फलंदाज फुलालेंचा, परंतु लो फुलटस चेंडू यावेळेला मात्र ड्राईव्ह होतोय लॉंगनच्या दिशेला आहे. कमलजी तिथे फेक करतोय, तो पूर्वी मात्र एक धाव मिळेल. एका धावेने धावफलक 31च्या घरात, 31, लॉस ऑफ 4 विकेट. पुण्याच्या एकदा तयार. या वेळेला मात्र आखू टप्प्याचा चेंडू, वेगवान चेंडू, मात्र सरळ ते पंच 2 शहानिशा करतायत, कारण ही डिलिव्हरी, हा चेंडू जो होता, पाहूया हा चेंडूचा निर्णय 2 पंच काय देतात ते. फोर्टी प्लसचे कर्णधार नरेशजी भोईर साहेब, आपण थोडस शहानिशा आपण सुद्धा करा, कारण आपला पाठीशी खूप असा अनुभव आहे. आपण सुद्धा थोडस मार्गदर्शन तिथून द्या दोन्ही आमच्या पंचांना, कारण मोठी मॅच आहे. आपण पाहतोय युट्यूब लाईव्ह मॅच आहे. कुठलाही निर्णय कोणाच्या फेवर मध्ये किंवा कोणाच्या दडपणाखाली गेला नाहीये पाहिजे. तर हा मात्र निर्णय पाहूया आपण. डॉट चेंडू येतोय, या वेळेला मात्र एक मोठा प्रहार होतोय गौरवच्या चेंडूवर आणि या वेळेला 6 धावा येतात. षटकार, एक खणखणी षटकार. जरी चेंडू निर्धाव पहिला फेकला होता, तदनंतर मात्र सरळ फिरकावून दिलं 6 धाव्यांसाठी. धावसंख्या आहे धावफलकावर 37. अजून 2 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक आहे. तर 2 चेंडूंच्या या खेळीमध्ये पाहूया किती धावा जमवल्या जातात. परंतु या वेळेला मात्र सरळ यष्ट्यांचा वेध घेतोय चेंडू. गौरवचा गोलंदाजी
तारीफ आहे काबिल, कारण षटकार आल्यानंतर मात्र यावेळेला चांगला ब्रेक तू देतोय, म्हणजेच एक बात करतोय फलंदाज सर जयेशला, यावेळेला जयेश तंबूच्या आसऱ्याला. तर धावसंख्या आहे 37. आपण पाहतोय चौथं षटक. तर अजित येतो नवीन फलंदाज यावेळेला पाहतोय मैदानामध्ये, आणि गोलंदाज गौरवचा शेवटचा चेंडू असेल शेवटचा या षटकामध्ये, आणि धावसंख्या आहे 37. अजून एक षटकार जर एखादा आला तर 43 धावा नक्कीच फायटेबल स्कोर होऊ शकतो, कारण समोर तेवढाच बलवान संघ आहे काव्या 11 कोपरकरने. यावेळेला मात्र क्षेत्ररक्षण करताना गोलंदाजीची धुरा आपण पाहतोय गौरवकडे आहे. यावेळेला मात्र मी सांगितल्याप्रमाणे एक मोठा लांबलचक फटका आहे, परंतु पाहूया सरळ मिड विकेटच्या डोक्यावरून येतोय षटकार 6 धावांसाठी, म्हणजे धावा झाल्या 43, जिंकण्यासाठी 44 धावांची आवश्यकता असेल. तर अजितने नक्कीच पहिल्या चेंडूवर एक चांगला खणखणीत षटकार भिरकावून दिला, कारण आकुटप्प्याचा चेंडू होता आणि पूल केला त्याला. पूल इज अ सक्सेसफुल, आणि 6 धावांसाठी येतोय. 43 धावा आहेत, 44 धावांचं लक्ष असेल. तर सन्माननीय आमच्या कोपरी गावचे उद्योजक आरसी पाटील यांचा यथोचित असा सन्मान आपल्या व्यासपीठावर केला जातोय. तर मी आमच्या स्पर्धेचे सर्वेसर्वा योगेशजी भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांना मायेची श्वाल आणि फुलगुच्छ देऊन त्यांचा यथोचित असा सन्मान केला जाईल. मायेची श्वाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित असा सन्मान केला जातोय. अतिथी देव भव आपल्या स्पर्धेमध्ये लागलेले हे आपले लाभलेले आपले पाहुणे, तसेच या आपल्या कोपरी ग्रामस्थ वेलफेअर कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय परशुराम ठाकूर साहेब यांचा सुद्धा बघा किती मोठं मन आहे आमच्या अध्यक्ष परशुराम ठाकूर साहेबांचं, की त्यांनी सांगितलं एका एकाचा घेण्यापेक्षा सार्वजनिक आमचा इथे सत्कार घ्या. आणि नक्कीच सर्वांचं मी असं म्हणेन की ते स्वागत आहे आणि त्यांचे आभारी आहोत की त्यांचा यथोचित असा सन्मान केला जातोय. ह्या स्पर्धेचे आयोजक योगेशजी भोईर साहेब, कारण आपण पाहतोय सचिव रवींद्र भोईर साहेब, तसेच उपाध्यक्ष अनंत ठाकूर साहेब, तसेच सदस्य दिनेश भोईर, सदस्य सुखदेव पाटील साहेब, देवेंद्र पाटील साहेब यांचा इथे यथोचित सर्वांचा इथे सन्मान केला गेला. तर नक्कीच त्यांचे आम्ही आभारी आहोत, त्यांनी इथे या स्पर्धेची शोभा वाढवली. तर खऱ्या अर्थाने आपण पाहतो आपल्या या भारतीय संस्कृतीप्रमाणे की जे पाहुणे येतात त्यांचा यथोचित असा सन्मान केला जातो, आणि ही शोभा खऱ्या अर्थाने या व्यासपीठाची वाढत असते. तीच म्हणजे या आपल्या पाहुण्यांमुळं, आणि ते पाहुणे आपल्याला इथे लाभलेले आहेत. आज खऱ्या अर्थाने हे व्यासपीठ आम्हाला भरलेले दिसतंय. काल थोडंसं असं वाटत होतं थोडेसे पाहुणे होते, परंतु आज मात्र पूर्ण व्यासपीठ इथे मात्र नक्कीच उपस्थिती चांगली आहे पाहुण्यांची. यावेळेला मैदानामध्ये सुद्धा आपण येऊया. मैदानामध्ये एक रंगतदार सामना आहे चालू, कारण आकाश स्मृती कोपरकरने बॅटिंग करताना आपण पाहतोय 43 धावा फलकाला लगावल्या. 44चं उद्दिष्ट ठेवलं होतं ते समोरचं, अर्थातच काव्या 11 कोपरकरने संघासमोर, आणि काव्या 11 कोपरकरने संघाचे जे 2 खेळाडू आहेत जे सलामीवीर आहेत, आघाडीचे फलंदाज आहेत गौरव आणि कवलजीत, यावेळेला सलामीला आलेले आहेत. आणि गौरव स्ट्राईकला असेल, नॉन स्ट्राईकला आपण पाहतो कवलजीत तिथे तैनात आहे. तर यावेळेला मात्र इथे धुराजी असेल गोलंदाजीची, अर्थातच आकाश स्मृती कोपरकरने कडून यावेळेला गोलंदाजी करताना गोलंदाज आपण पाहतोय चव्वेचाळीस धावा, अर्थातच 24 चेंडू 44 धावा असं लक्ष असेल. आणि या वेळेला आपण पाहतोय की जे क्षेत्ररक्षण आहे ते मात्र सजवण्यात आलेलं आहे. एक पॉइंट आहे, एक पॉइंट, एक वाईडिश पॉइंट, एक कव्हर्स आहे, एक लॉंग ऑफ आहे आपण पाहतोय, आणि एक डीप मिड विकेट आहे, एक शॉर्ट मिडन, एक
मिड विकेट आणि एक स्क्वेअर लेग असं क्षेत्ररक्षक पाहतोय. आणि यावेळेला मात्र गोलंदाजीची जी धुरा आहे यावेळेला एक शॉर्ट मिड ऑफ सुद्धा आहे आपण पाहतोय. कारण मॅनेटरी पॉवर प्लेचं हे पहिले षटक असेल. पहिले षटक घेऊन येतोय मयूर. यावेळेला चेंडू हाताळतोय. यावेळेला मात्र एक मोठा फलंदाज आपल्या समोर पाहतोय की गौरव आहे. कारण मागच्या सामन्यामध्ये लांबलचक 2 षटकार मारले होते. तो गौरव यावेळेला आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता. तोच गौरव पाहतोय आपण फलंदाजीसाठी. यावेळेला पहिला चेंडू मात्र पाहतोय बीट होतोय. आणि चांगला चेंडू मी असं म्हणेन. कारण पहिला चेंडू निर्धाव म्हणजे पहिल्या चेंडूवर जरूर स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न झाला होता गौरवच्या माध्यमातून, परंतु मिस होतोय. आणि यावेळेला मात्र निर्धाव चेंडू. 44 धावांचं लक्ष त्याचा पाठलाग करताना यावेळेला गौरव आहे स्ट्राईकला. नॉन स्ट्राईकला आहे कवलजीत. यावेळेला गोलंदाजीची धुरा आपण पाहतोय. मयूर करताना यावेळेला उडवलाय चेंडू हवेत आहे. हेलिकॉप्टर जरूर उडवला होता, परंतु यावेळेला क्षेत्ररक्षण होतं तिथे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता. तो मात्र कोणतीही चूक करत नाहीये. झेल टिपतोय. पहिला हादरा बसतोय. मोठा तंबूच्या आसऱ्याला जातोय गौरव. एक मोठा फलंदाज. यावेळेला मात्र मी असं म्हणेन की जो क्षेत्ररक्षक होता त्याला सुद्धा माहिती आहे की मोठा फलंदाज आहे. आता झेल सोडणं म्हणजे मॅच सोडल्यासारखं होईल. परंतु गौरव यावेळेला कर्णधार आहे. कर्णधाराला मात्र तंबूच्या आसऱ्याला जावं लागतंय. पहिला हादरा बसतोय 0 धाब्यांवर. 44 धावांचं लक्ष पार करताना यावेळेला मात्र नक्कीच मी असं म्हणेन कुठेतरी सुरुवातीला अडचण जरूर निर्माण झाली ती काव्या 11 कोपरकर्णी संघासमोर. परंतु यावेळेला एक मी असं म्हणेन की कंवलजीत सारखा फलंदाज आहे. मयुरी सारखा फलंदाज आहे. अजिंक्य सारखा फलंदाज आहे. म्हणजे चांगले स्टारकास्ट आहे त्यांच्याकडे. परंतु यावेळेला मात्र एक मोठा हादरा जरूर बसलेला आहे. तो म्हणजेच गौरवच्या माध्यमातून. गौरव आहे तंबूच्या आसऱ्याला. फलंदाजीसाठी आपण पाहतो यावेळेला मयुरेश जाताना. पुन्हा एकदा तयार आपण पाहतोय. तयार होतोय फलंदाज मयुरेश. नवीन फलंदाज आहे यावेळेला. आणि गोलंदाज मयूर. या वेळेला मात्र पाहतोय पूर्णतः स्विंग आणि मिस. बीट झाला जरूर. लेग बायचा इशारा येतो पंचांकडे, परंतु एक धाव मिळेल कारण डीच्या क्षेत्रात चेंडू जातोय. एका धावेने मात्र अकाउंट ओपन होतोय. अर्थातच लेग बायच्या सुरुवात म्हणजेच अवंतर धावेने संघाचा अकाउंट ओपन होत आहे. एका धावेने 1 धाव 1 गडी बाद अशी सुरुवात आपण या मॅनेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहतोय. गोलंदाज आहे मयूर. यावेळेला गोलंदाजी करताना चांगली गोलंदाजी करतोय कारण कोणताही चान्स देत नाहीये. आणि मॅनेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. एक षटक आहे. या एका षटकामध्ये शक्यतो आपण पाहतोय की जे पॉवर प्लेची षटकं असतात त्याच्यामध्ये शक्यतो धावा फुटण्याचं लयलूट करण्याची शक्यता असते आणि चान्स घेत असतात फलंदाज. परंतु यावेळेला मात्र कुठेतरी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ती मयूरच्या माध्यमातून. यावेळेला फुलरलेनचा चेंडू पाहूया. फक्त दिशा दिली. मी म्हणतो ताकद नव्हती या फटक्यामध्ये या स्ट्रोक मध्ये, परंतु षटकार जरूर येतोय. कारण आपण पाहतोय की जो काऊ कॉर्नरला तैनात होता क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरून ट्राय जरूर केली होती, परंतु यावेळेला मात्र सरळ डोक्यावरून षटकार येतोय. एक खणखणीत षटकार. तुम्ही फुलरलेनचा चेंडू फेक केली होती. यावेळेला असं मी म्हणेन की जर फुलटॉस टाकलं तर मात्र पॉवर प्लेचं षटक चालू असताना मित्रांनो फक्त दिशा द्यायची आहे. सरळ चेंडू जातो सीमारेषा पलीकडे. यावेळेला पुन्हा तयार. पुन्हा एकदा फुल लेनचा चेंडू अर्थातच फुलटॉस चेंडू. यावेळेला मात्र एकच धाव मिळेल. डीच्या क्षेत्रात जातोय चेंडू. धावा मात्र आपण धाव फलकावर पाहतोय 8. मयुरेशच्या बॅटिंग मधून आलेला एक खणखणी षटकार सुद्धा पाहिला. यानंतर आपण पाहतोय 5 चेंडूंचा खेळ संपुष्टात येतो. 8 धावा. असं वाटलं होतं की 3 चेंडूंची फेक केली होती मयूरने आणि धाव फक्त 1 दिली होती. असं वाटलं होतं की कुठेतरी चांगलं गोलंदाजी करेल कारण संघाला गरज आहे. यावेळेला एक बलाढ्य संघ समोर फलंदाजी करताना आपण पाहतोय काव्या 11 कोपरकर्णीचा. आणि त्याला प्रत्युत्तर देताना आपण गोलंदाजी करताना आपण पाहतोय जो गोलंदाज होता मयूर चांगली गोलंदाजी करत होता. सुरुवातीची 3 चेंडू चांगली फेक केली होती. तदनंतर मात्र षटकार आला होता. आता मात्र 1 धाव जरूर आले या चेंडूवर. शेवटचा चेंडू असेल आणि धावा मात्र धाव फलकावर 8 आहेत. यावेळेला पुन्हा तयार. टप्प्याचा चेंडू टोप्याची लागते, परंतु एकच धाव मिळेल कारण डीच्या क्षेत्रात चेंडू जातोय. एका धावेने षटक सुद्धा संपुष्टात येत आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर म्हणजेच मॅनेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक संपुष्टात येते. धावा आहेत 9. 1 गडी बाद.
आज रविवारचा दिवस आणि या रविवारच्या दिवसामध्ये आपण पाहतोय आज नक्कीच प्रेक्षक वर्ग आपल्याला खूप लाभतील, कारण सुट्टीचा दिवस असल्यामुळं शक्यतो आज सर्व घरी असतात प्रेक्षक आणि ते नक्कीच या युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा घर बसल्या हे प्रक्षेपण या मॅचचं पाहू शकतील. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे आणि या स्पर्धेमध्ये जे उशिरा आलेले प्रेक्षक त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे आणि जे जे आमचे व्यासपीठावर मान्यवर आहेत त्यांचं सुद्धा पुन्हा एकदा या रिद्धी सिद्धी चषक 2021 मध्ये स्वागत आहे. दुसरं षटक आपण पाहतोय मैदानामध्ये गणेश घेऊन येतोय, कारण जे बंधन होतं ते मात्र उठवण्यात आलेलं आहे. या वेळेला मात्र सीमारेषेच्या आपण पाहतोय सीमारेषेच्या जवळ जे क्षेत्ररक्षक आहेत ते एक आहे मिड विकेटला, एक आहे काऊ कॉर्नरच्या दिशेला, एक लॉंग ऑफ आणि एक डीप स्क्वेअर डीप कव्हर्सला. तर यावेळेला मात्र इथे पंचांचा निर्णय येतो वाईड. पहिला चेंडू सुवैर गणेशचा आणि एका धावेने मात्र भर पडेल. दुहेरीत मात्र धाव संख्या जाते ती 10. काव्या 11 कोपरखैरणे संघ इथे खेळताना आपण पाहतोय मैदानामध्ये एक चांगली लढत पाहायला मिळते. टप्प्याचा चेंडू फक्त पंच केला, दिशा दिली, स्टेअर केला तो म्हणजे गली रिजन मध्ये. इथे मात्र पाहतोय एक धाव मिळेल. अकरा धावा धावफलकावर आपण पाहतोय. एक गडी बाद 11. काव्या 11 कोपरखैरणे इथे फलंदाजी करताना अर्थातच 44 धावांचं इथे पाठलाग करायचा आहे. या वेळेला पाहूया पंचांचा इशारा येतोय बाद लेग बिफोरचा. इथे मात्र अपील उंच धरून घेतलं आणि या वेळेला मात्र बाद होतोय. फलंदाज मयुरेश तंबूच्या आसऱ्याला दुसरा हादरा बसतोय. दुसरा गडी बाद. धावसंख्या आहे धावफलकावर 11. यावेळेला मात्र पंचांनी अपील उचलून धरलं आणि यावेळेला बाद व्हावं लागलं ते मयुरेशला. 44 धावा आहेत. यावेळेला म्हटलं नक्कीच मी असं म्हणेन की दुसरं षटक घेऊन आला गणेश आणि एक ब्रेक थ्रू मिळवून देतोय. कुठेतरी अडचणीत टाकण्याचं काम केलंय या गणेशने. गोलंदाज गणेश. आकाश स्मृती कोपरखैरणेचा हा गोलंदाज. यावेळेला मात्र पाहूया थोडासा अडचणीत जरूर संघ आहे, परंतु एक मोठा फलंदाज सुद्धा मैदानाच्या दिशेने अर्थात बॅटिंग करण्यासाठी अजिंक्य पाटील. तर या वेळेला आपण पाहतोय कंवलजीत आहे अजिंक्य. या दोघांवर मात्र मोठी भर जबाबदारी असेल आणि या 44 धावांचा पाठलाग करताना पाहूया कसे सामोरे जात आहेत. परंतु इथे गोलंदाजीची जर विचार केला तर नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते गणेशच्या माध्यमातून, कारण पहिलं शतक जे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हातलं होतं मयूरने, त्यांनी मात्र गोलंदाजी चांगली केली होती. तयार असेल अजिंक्य. पहिला चेंडू फेस करेल गणेश. गोलंदाजीसाठी तयार. यावेळेला उडवण्याचा प्रयत्न झाला. पाहूया काय होतंय ते. आणि बाद होतोय. झेल बाद अजिंक्य तंबूच्या आसऱ्याला. म्हणजेच काय तर मोठे हादरे देऊन जातोय गणेश. 2 बॅक टू बॅक 2 हादरे देतोय. अर्थातच मयुरेशला एलबीडब्ल्यू लेग बिफोर पकडल्यानंतर यावेळेला मात्र अजिंक्यला सुद्धा पकडलं गेलं, कारण चेंडूची फेक जी केली होती ती गणेशने बरोबर आपण असं म्हणू की गुडले ब्लॉकहोलच्या स्पॉटला चेंडू फेक केली होती. थोडासा कळण्याच्या आत कुठेतरी चेंडूचे ब्रश करून गेला तो म्हणजेच बॅटला आणि या वेळेला मात्र पॉइंटचा क्षेत्ररक्षक होता त्याच्या हातात चेंडू देऊन मात्र तंबूच्या आसऱ्याला होतोय अजिंक्य. मोठा हादरा पॅव्हिलियनच्या दिशेला. यावेळेला 3 गडी बाद. धावसंख्या आहे 11. कुठेतरी नक्कीच अडचणीत आलेला आहे काव्या 11 कोपरखैरणे संघ. परंतु अडचणीतनं बाहेर काढायचं आहे ते म्हणजे या कंवलजीत आणि नवीन गेलेला फलंदाज अनिकेतला. अनिकेत आणि कंवलजीत. नक्कीच मी असं म्हणेन की या 2 फलंदाजांवर आता मात्र नक्कीच काव्या 11 कोपरखैरणेचं भवितव्य अवलंबून असेल आणि या वेळेला नवीन फलंदाज आपण पाहतोय अनिकेत फलंदाजीसाठी. गोलंदाज गणेश पुन्हा एकदा तयार.
यावेळेला आपण पाहतोय पूल केलाय, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, फेक करतोय. तत्पूर्वी मात्र पाहूया एक धाव जरूर मिळते. एका धावेने धावफलक 12च्या घरात. 3 गडी बाद 12 धावा असं पण 44 धावाला येथे मात्र प्रत्युत्तर देताना यावेळेला मात्र पाहूया पुनश्च गणेश तयार. चांगली गोलंदाजी करतोय मयूरने. चांगली गोलंदाजी केल्यानंतर त्याच्या पावलावर पाऊल ठेवतोय. चांगली गणेशची सुद्धा गोलंदाजी करतोय. यावेळेला पुनश्च तयार. राऊंड विकेट मारा करताना यावेळेला एक धाव जरूर मिळेल. बघूया चांगले क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळतंय स्वर्लेगला आणि या वेळेला एकच धाव मिळू शकते. एका धावेने मात्र धावफलक पुनश्च 13च्या घरात. परंतु यावेळेला शेवटचा चेंडू असेल गणेशचा, स्ट्राईकला असेल अनिकेत. राऊंड विकेट मारा करताना गणेशचा हा चेंडू टप्प्याचा, परंतु पूल करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. थोडं टायमिंग मिस झालं. एक धाव मात्र जरूर मिळते कारण क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअरला, तिथे शॉर्ट स्क्वेअर रेगला आणि तो मात्र क्षेत्ररक्षक करीपर्यंत एक धाव जरूर मिळते. एका धावेने धाव फलक आहे धावफलकावर 14, म्हणजे 7च्या सरासरीने ते धावा जमवल्या गेलेल्या आहेत. खरं जर आपण विचार केला तर 4 षटकांचा सामना आहे. 44 धावा कराव्याच्या, म्हणजेच 11च्या सरासरीने धावा कराव्याच्या होत्या, परंतु इथे कुठेतरी 4 धावा ह्या कमी पडल्यात प्रति षटकामागे. आणि यावेळेला 2 षटकांमध्ये फक्त 14 धावा आहेत, म्हणजे 7च्या सरासरीने धावा केल्या गेल्या आहेत. म्हणजे आस्किंग रन रेट जे आहे त्याच्या विरुद्ध इथे मात्र धावा जमवल्या गेल्या. आणि या वेळेला आपण जर विचार केला रिक्वायर्ड रन रेट जे आहे ते मात्र नक्कीच वाढलं गेलेलं आहे. या वेळेला आपण आता विचार केला तर आमचे गुणलेखक मला सांगतात की 15चं इथे रिक्वायर्ड रन रेट आता येऊन ठेपलेलं आहे, कारण 2 षटक आहेत, म्हणजे 12 चेंडूंमध्ये 30 धावांची बरोबर आवश्यकता असेल. 15 एका षटकामागे 15 धावांची आवश्यकता आहे. प्रति षटकामागे 15 धावा केल्या तर नक्कीच काव्या 11 कोपरखन्ने हा संघ विजयी ठरू शकतो. परंतु यावेळेला कुठेतरी नक्कीच मी असं म्हणेन की हे बी थोडासा आहे, तो म्हणजेच आकाश मोती कोपरखन्ने हा संघ. गोलंदाज नवीन गोलंदाज आपण पाहतोय विजय आहे. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर 3रं षटक हाताळण्यासाठी कर्णधाराने मात्र त्याच्याकडे ही धुरा सांभाळण्यास दिलेले आहे. तर यावेळेला पाहूया पहिलं षटक घेऊन आला तो मयूर, 9 धावा दिल्या, 1 गडी बाद केला होता. नंतर गणेश आला होता, 5 धावा देऊन 2 गडी बाद केला होता. तदनंतर यावेळेला पाचारण केलंय तो गोलंदाज विजय. यावेळेला पाहूया खराब कॉल दिला गेला होता, परंतु यावेळेला कमलजीतने कुठेतरी थांबवलं अनिकेतला, कारण अन्यथा धोका जरूर संभवला असता. परंतु मी असं म्हणेन चांगली गोलंदाजी आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. यावेळेला एक नक्कीच लढत आणि एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं या कोपरी गावच्या मैदानामध्ये. अर्थातच गावदेवी मैदान आपण पाहतोय कोपरी गावचं, आणि इथे चांगले लढत प्रत्येक वर्षी आपण पाहायला मिळते या रिद्धी सिद्धी चषकामध्ये. यावेळेला आपण पाहतोय या वर्षी सुद्धा 4 दिवसांचे सामने आयोजन आहे. आणि या 4 दिवसांच्या सामन्यामध्ये अंतिम दिवस यावेळेला टप्प्याचा चेंडू एलिव्हेशन मिळाला नाही आहे आणि सरळ अनिकेत झेल देऊन तंबूच्या आसऱ्याला. यावेळेला मी असं म्हणेन 4था मोठा हादरा बसलेला आहे. धावसंख्या आहे 14. 2 चेंडू विजयने मात्र डॉट आणि त्यामध्ये 1 गडी बाद करण्यात यशस्वी ठरलेला आहे विजय. यावेळेला नक्कीच मी म्हणेन अडचणीत आहे काव्या 11 कोपरखन्ने संघ. परंतु कंवलजी जोपर्यंत आहे मैदानामध्ये तोपर्यंत मॅचची दिशा आणि दशा काय होते ती पाहण्याजोगं नक्कीच असेल. कारण एका दुसरे 2 मोठे जर फटके आले, एक स्ट्रोक आले तर मात्र इथे थोडस नक्कीच चित्र वेगळं दिसेल. परंतु यावेळेला गरज आहे ती म्हणजे कंवलजीत सारख्या फलंदाजाला काहीतरी करून दाखवण्याची. कारण आपण पाहतोय गेल्या वर्षी सुद्धा या फलंदाजाने वाशीगावच्या मैदानामध्ये मोटर बाईक पटकावली होती मॅन ऑफ द सिरीजच्या माध्यमातून. तोच फलंदाज यावेळेला गेल्या वर्षी चांगला इन्फॉर्म होता. यावेळेला पाहूया गरज आहे आपल्या संघाला एक मोठी खेळी साकारण्याची. यावेळेला पाहूया खराब गोलंदाजी आणि खराब यष्टीरक्षण सुद्धा पाहायला मिळालं. तर वाईटच्या स्वरूपात मात्र 1 धाव मिळते. एका धावेने 15 धावा धावफलकावर. यावेळेला मात्र आपण जर विचार केला तर 8 चेंडू आणि 29 धावांचं लक्ष असेल. यावेळेला मोठी हिट करण्याचा प्रयत्न, परंतु फक्त बॅटला ब्रश करून चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेला. 1 धाव जरूर मिळते. डीचं क्षेत्र आहे. एका धावेने मात्र धावा संख्या आहे 16. जिंकण्यासाठी यावेळेला
9 चेंडू आणि 28 धावा, 9 चेंडू 28 धावांची आवश्यकता, 9 चेंडू 28 धावा असं समीकरण आपण पाहतोय. पुन्हा एकदा तयार गोलंदाजी. ओ यावेळेला फुलरचा चेंडू, परंतु लो फुलटा होता आणि काय गेम नजर होती, थोडासा वाकला आणि पाहिलं की या चेंडूला मात्र थोडस वाकून सरळ मिड विकेटला भिरकावून दिला चेंडू. 6 धाव्यांसाठी षटकार. क्लास पाहायला मिळाला मी असं म्हणेन. कवलजीच्या या बॅट मधून धावसंख्या धावफलकावर 22 धावा. यावेळेला चांगला ड्राईव्ह आहे, स्ट्रेट ड्राईव्ह आपण पाहतोय लॉंगॉनच्या दिशेला. यावेळेला मात्र क्षेत्ररक्षक आहे करतोय, तत्पूर्वी एक धाव मिळेल. एका धावेने पुन्हाचे धावसंख्या मात्र वधारते. 23 धावा. तब्बल 5 गडी तंबूच्या आसऱ्याला असताना यावेळेला आपण पाहतोय किती 4 गडी बाद आहेत. तर तंबूच्या आसऱ्याला 4 गडी. आणि यावेळेला पाहूया पुन्हा एकदा चांगला ड्राईव्ह आहे, पळतोय काऊ कॉर्नरच्या दिशेला. तिथे क्षेत्ररक्षक येतोय, फेक करेपर्यंत एक धाव मात्र मिळेल. एका धावेने धावफलक 24च्या घरात. 24 धावा धावफलकावर आफ्टर 3 ओव्हर्स. 3 ओव्हरच्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहे 24. 4 गडी बाद. शेवटचं निर्वाणीचं षटक असेल. यावेळेला मात्र जिंकण्यासाठी 20 तब्बल धावांची आवश्यकता आहे. म्हणजे 30 ज्या धावा हव्या होत्या 2 षटकांमध्ये, तिथे मात्र फक्त मी असं म्हणेन की 10 धावा येऊ शकल्या आणि 5 धावा कुठेतरी कमी पडल्या. यावेळेला मात्र 20 धावांची गरज आहे 6 चेंडूंमध्ये. तर 6 चेंडू 20 धावा असं समीकरण आपण पाहतोय मैदानामध्ये आणि एक नक्कीच रंगतदार लढत होईल. परंतु जोपर्यंत मी असं म्हणेन कंवलजीत आहे, कंवलजीतला या वेळेला मी असं म्हणेन की स्ट्राईकला जर आणलं तर नक्कीच उलटफेर होऊ शकते या मॅच मध्ये. परंतु गोलंदाज आपण पाहतोय नवीन गोलंदाज धनंजय यावेळेला 4थं षटक घेऊन येतोय. धनंजय आहे गोलंदाजी मार्कवर. पाचारण केले कर्णधाराने, त्याला काहीतरी कानमंत्र जरूर देताना, मयूर कानमंत्र देताना, कारण यावेळेला पहिला चेंडू परंतु पूर्णतः बीट केलं गेलं. गोलंदाज आपण पाहतोय धनंजयने आणि यावेळेला नक्की चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, कारण 5 चेंडूंमध्ये 20 धावांची आवश्यकता असेल. 6 चेंडूंमध्ये खऱ्या अर्थाने 20 धावा हव्या होत्या. एक मोठं बिग हिट करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, मोठे फटका मारण्याचा प्रयत्न झाला, मिस होतोय. यावेळेला मात्र निर्धाव चेंडू, बिंदी गेंद, जशी गरज हवी होती संघाला तशी मात्र सुरुवात करून देतोय धनंजय. यावेळेला मात्र चांगलं एक चेंडू फेक केली. बिंदी गेंद कोणत्याही चेंडूवर मात्र मोहर लागलेली नाहीये. तर डॉट चेंडू असल्यामुळे धावा मात्र 5 चेंडूंमध्ये 20 धावांची आवश्यकता. तर नेक्स्ट मॅच मी डेनिस 11 नेरूळ आणि नवसाती दिवा दोन्ही संघांच्या कर्णधारांना कृपया माझी विनंती असेल की आपण या टॉस का बॉस मध्ये यावेळेला एक मोठा स्ट्रोक आहे, पाहूया. हवे चेंडू आहे परंतु इथे मात्र सलामी दिली आमच्या कॅमेरामॅनला आणि सरळ त्याच्या दिशेला एक मोठा उत्तुंग षटकार येतोय. यावेळेला मात्र या षटकारांनिशी थोडीशी चित्र जी आहेत ती मात्र आपण असं म्हणू की या 4 चेंडूंमध्ये 14 धावांची आवश्यकता असताना कुठेतरी सामना जो आहे तो आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला जातोय आकाश 11 कोपरखैरणे या संघाकडून. आणि यावेळेला मी असं म्हणेन की जीवनने मात्र पहिला चेंडू जरूर डॉट खेळला होता, पण तदनंतर मात्र एक चांगला उत्तुंग षटकार मारला होता सरळ सायस्क्रीनच्या दिशेला, अर्थात आमच्या कॅमेरामॅनच्या दिशेने. पुन्हा एकदा तयार आहे. यावेळेला उडवलाय चेंडू परंतु हवेत आहे. मी म्हणेन प्रॉपर स्ट्रोक. अरे या वेळेला जिथे झेल होता तिथे मात्र 2 धावा मिळतात आणि झेल सुटतोय, तर झेल नाही तर मॅच सुटते. आणि या वेळेला बघता बघता 3 धावा. काय रनिंग द बिटवीन विकेट आहे. नक्कीच मी म्हणेन
की क्रिकेटमध्ये मित्रांनो जिथे मिळतो चान्स तिथे चान्स घ्यायचा असतो, यालाच म्हणतात क्रिकेट इज द गेम ऑफ चान्स. तर यावेळेला मात्र आपण पाहतोय की तारफे काबिल कोण आहे, तर कंवलजीत आहे. कंवलजीतला माहित आहे नॉन स्ट्राईकला कंवलजीत उभा होता, स्ट्राईकला होता तो म्हणजे जीवन. जेव्हा आपण एखादा फटका मारतो तर नॉन स्ट्राईक वाल्याने जास्त करून कॉल द्यायचा असतो, कारण त्याची जी धाव असते घेण्याची त्याला तो तयार असतो धावण्यासाठी. कारण बॅट्समन हा आपल्या बॅटिंगच्या लयमध्ये असतो, आपल्या त्या मुवमेंटमध्ये असतो. त्यावेळेला मात्र नॉन स्ट्राईकला जो फलंदाज असतो त्याने कॉल देणं गरजेचं असतं. यावेळेला मी तारीफ काबिल म्हणेन कोण आहे तर कंवलजीत. चांगली रनिंग द बिटवीन विकेट पाहायला मिळाली. बघता बघता जेव्हा मिस होता, जेव्हा झेल सुटला गेला, 2 धावा गेल्या, त्यानंतर फेक सुद्धा खराब झाली होती. परंतु मागे बॅकअप जो झाला होता तो थोडासा खराब झाला, तिथे फ्लम्बिंग झालं. त्याच्यात बघता बघता तेव्हा सुद्धा त्यांनी 3री धाव चोरून घेतली. यावेळेला मी नक्कीच म्हणेन की एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल. 3 धावा येणारे, 3 चेंडू 11 धावा असं समीकरण. येणारे 3 चेंडू 11 धावा. यावेळेला मोठा प्रहार, सरळ साईड स्क्रीनला सलामी देतोय, षटकार. बघा कसं क्रिकेट असं मित्रांनो, की मी का स्ट्राईक घेतलं, मला का 3ऱ्या रनसाठी धावायचं होतं ते प्रॉपरली त्यांनी दाखवून दिलं की मला षटकार. आणि खरोखर कारण तो सेटल झालेला आहे कंवलजीत आणि त्याच्याकडे स्ट्राईक जास्तीत जास्त येणं फार महत्वाचं होतं. स्वतः स्ट्राईक घेतली, षटकार आणला. यावेळेला मात्र 5 धावांची आवश्यकता. येणारे 2 चेंडू 5 धावांची आवश्यक. मॅच होती कुठे आणि आली कुठे, यालाच बोलतात मित्रांनो क्रिकेट. क्रिकेट म्हटलं की सरड्यासारखा रंग बदलणारा हा खेळ, कधी काही होऊ शकतं. परंतु 2 चेंडूत 5 धावा. यावेळेला मात्र आपण पाहतोय चांगला ड्राईव्ह आहे, क्षेत्ररक्षण करतोय, फेक करतोय. तत्पूर्वी मात्र काय खराब क्षेत्ररक्षण होतंय. मला असं वाटतं हा एकच धाव होता, पण कुठेतरी जो स्क्वेअर लेगचा जो क्षेत्ररक्षक आहे डीप स्क्वेअर लेगला, तो कुठेतरी खराब क्षेत्ररक्षण करतोय असं मिळून. कारण चेंडू आला हातात पण फार ताबडतोब गरजेचं होतं. फेक खराब केली आणि यावेळेला मात्र कलेक्ट सुद्धा गोलंदाजांनी केलेला आहे. तर यावेळेला आपण पाहतोय 3 धावा हव्यात एका चेंडूमध्ये. 1 मिनिट. जेव्हा टाय झाला, सामना जर टाय झाला तर आयोजकांची सूचना आहे आपल्याला 2 मिनिटं थांबा. पहिला विकेट आहे आणि तदनंतर टॉस विन. होय मी सांगतो. आकाश मोती कोपरखन्ने संघाचे 5 गडी बाद झालेले आहेत आणि काव्य 11 संघाचे 4 गडी बाद झालेले आहेत. जर 2 धावा घेतल्या तर मात्र काव्य 11 संघ विजयी ठरेल. कारण टाय जर मॅच झाली तर पहिल्यांदा विकेटवर इथे निर्णय दिला जाईल, तदनंतर टॉसवर निर्णय दिला जाईल. परंतु इथे मात्र जर विकेटचा विचार केला तर 1 विकेट मात्र कमी आहे काव्य 11चे. कारण 4 गडी बाद आहेत काव्य 11चे आणि आकाश मोती कोपरखन्नेचे मात्र 5 गडी बाद झाले होते. आणि टॉस सुद्धा काव्य 11 या संघाने, म्हणजे फेवर जर विचार केला तर नक्कीच काव्य 11 कोपरखन्नेकडे. परंतु मॅच चांगली आहे मित्रांनो. 1 चेंडू 3 धावांची आवश्यकता आहे. यावेळेला पाहूयात. स्ट्राईकला आहे कंवलजीत, ज्याच्याकडे खूप मोठी अपेक्षा होती आणि त्यांनी खरा उतरलेला आहे. यावेळेला मात्र गोलंदाज धनंजय, फार मोठी जबाबदारी असेल धनंजयवर. नक्कीच चांगली मॅच. यावेळेला पाहतोय स्ट्रोक चांगला आहे, फेक करतोय. पाहूया काय घडतंय इथे. आणि एकच धाव मिळू शकते कारण गडी बाद होतोय. कंवलजीत बॅक टू पॅव्हिलियन. 5वा हादरा, 5वा धक्का. आणि जर 2 धावा झाल्या असत्या तर मात्र इथे नक्कीच विजयी ठरला असता, तो म्हणजेच काव्य 11 संघ. परंतु इथे एकच धाव मिळू शकते, त्यामुळं पराजय होतो काव्य 11 कोपरखन्ने संघाचे आणि आकाशमोती संघ हा इथे विजयी ठरतोय. तर विजयी संघाचं अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच साठी मी आमंत्रित करेन